सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे। या प्रेस कॉन्फरन्ससाठी राज्याचे उपाध्यक्ष संजय भेंडेजी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकरजी आणि आमचे नागपूर ग्रामीणचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर कोळेजी हे उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांचं या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्वागत करतो आणि आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधा। 4 तारखेला 3 वाजता नमो युवा महासंमेलन, राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन नागपूरला अमरावती रोड युनिव्हर्सिटी ग्राउंडवर 1 लाख युवांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या नमो युवा संमेलनाला माननीय नितीन गडकरी जी, देवेंद्र फडणवीस जी, राष्ट्रीय युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी, आमचे सर्व आमदार खासदार आणि मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रातून विदर्भातून 18 ते 35 वयोगटाचे युवा या महासंमेलनाला येणार आहेत। मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये या देशातील युवकांना स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया अनेक प्लॅटफॉर्म, ज्याचा युवकांच्या योजनाबद्दल तर युवकांना दिलेल्या, युवकांसाठी केलेल्या ज्या योजना आहेत त्याचा जर या ठिकाणी प्रेसमध्ये सांगितलं तर जवळपास 40-45 योजना 10 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वात युवकाकरता केंद्र सरकारने केल्या आहेत। या युवकांना माहित व्हाव्या आणि येणाऱ्या 2024च्या या अमृत काळाच्या भारतामध्ये आणि 24 ते 29 मध्ये युवकांना देशाबद्दल काय वाटतं, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे, मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे आणि या विकसित भारताच्या संकल्पामध्ये युवकांना त्यांचं मत काय आहे, आमचा जो जाहीरनामा येणार त्यांच्यावर संकल्प पत्र देऊन त्या संकल्प पत्रामध्ये युवकांचं मत आम्ही घेणार आहोत आणि केंद्रीय भाजपाने युवकांचं मत घेऊन येणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये या संकल्प पत्रातून जे मत येईल ते आम्ही मोठ्या प्रमाणावर केंद्राला पाठवणार आहोत, केंद्रीय भाजपाला पाठवणार आहोत आणि मला निश्चित या ठिकाणी विश्वास आहे या नमो महासंमेलनामध्ये जे युवक आपलं मत मोदीजींना पाठवतील की देशाच्या विकासाकरता काय केलं पाहिजे, युवकांनी काय, युवकांचे सजेशन काय आहेत आणि हे सजेशन जेव्हा आम्ही पाठवू निश्चितपणे येणाऱ्या मॅनिफेस्टोमध्ये, येणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये हे संपूर्ण मतं विचारात घेतले जातील असा मला विश्वास आहे। आणि म्हणून 24 ते 29च्या मोदीच्या सरकारने काय करावं याकरता नमो युवा संमेलन, विकसित भारताकरता युवांची भूमिका काय असावी याकरता असलेलं नमो युवा संमेलन, मागच्या 10 वर्षाच्या सरकारने युवकांकरता घेतलेल्या निर्णयाच्या करता त्याकरताचं युवा महासंमेलन, नमो युवा महासंमेलन आणि यातून आपल्याला देशाच्या विकासामध्ये युवकांची भागीदारी याकरताचं नमो युवा महासंमेलन असं या महासंमेलनाला नागपूरमध्ये युवकांची मोठी उपस्थिती राहणार आहे। आपल्या माध्यमातून
माध्यमातून मी महाराष्ट्राच्या सर्व युवांना विनंती करणार आहे या नमो युवा संमेलनाला येण्याकरता. आणि आम्ही या युवा संमेलनाच्या माध्यमातून मोदीजींना जोडण्याकरता, युवकांना थेट मोदीजींना जोडण्याकरता नमो ॲपच्या माध्यमातून युवकांनी मोदीजींना जुळावं, मोदीजींच्या मागच्या 10 वर्षाच्या विकासाशी जुळावं, याकरता सुद्धा एक नवीन प्लॅटफॉर्म नमो ॲपच्या माध्यमातून आम्ही नवयुवकाला देणार आहोत. सोबतच 5 तारखेला माननीय अमित भाई 11 वाजता अकोला येथे चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला या 6 लोकसभा मतदारसंघाची इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी आणि कोर कमिटीची बैठक घेणार आहे. 2 वाजता जळगाव येथे माननीय अमित भाई युवकांचं एक महासंमेलन घेणार आहेत आणि सायंकाळी 6 वाजता संभाजीनगरला अमित भाईंची एक जाहीर सभाही आहे. या 3ही कार्यक्रमातून अमित भाईंच्या एकंदरीत महाराष्ट्र प्रवासाला अनन्यसाधारण महत्व आहे. तोही प्रवास 5 तारखेला आहे. खर तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष 10 लक्षच्या वर संकल्प पत्राला सूचना जनता पाठवेल अशी व्यवस्था करते आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन आम्ही एक बॉक्स देतोय संकल्प पत्राकरता. त्या बॉक्समध्ये जे सूचना येतील महाराष्ट्रातून 10 लक्ष घरी जाऊन येणाऱ्या 2024च्या 24-29 जे सरकार येणार आहे मोदीजींचं, या सरकारने काय करावं अशा जनतेच्या सूचना, जसं नमो युवा महासंमेलनात सूचना येतील तसंच आम्ही महाराष्ट्राच्या 10 लक्ष घरून संकल्प पत्राकरता काय सूचना आहे याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी बॉक्स आणि तो बॉक्स मध्ये ज्या सूचना येतील त्या बॉक्स मधून सूचना आम्ही केंद्रीय भाजपला पाठवणार आहोत. 6 तारखेला महिलांचं एक संमेलन मोदीजींच्या नेतृत्वामध्ये होणार आहे. नारी शक्ती वंदन. 6 तारखेला मोदीजी व्हीसीच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून, जाहीर सभेच्या माध्यमातून जी जाहीर सभा आहे ती आम्ही महाराष्ट्रामध्ये 6 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये सर्व विधानसभेमध्ये 288 विधानसभेमध्ये 5000 महिला एलईडी स्क्रीनवर मोदीजींच्या समोर बसून नारी शक्ती वंदनाकरता या कार्यक्रमातून जवळपास 15 लक्ष महिला मोदीजींच्या या नारी शक्ती वंदनामध्ये एलईडी स्क्रीनवर मोदीजींना ऐकणार आहेत. मोदीजींचं मागचे 10 वर्ष आणि पुढे नारी शक्ती करता ज्या ज्या बाबी या येणाऱ्या सरकारने करायच्या आहे त्याबद्दलची भूमिका मोदीजी मांडणार आहेत. आमच्या राज्याच्या अध्यक्ष चित्राताई वाघ या नारी शक्ती वंदनाचं काम बघणार आहेत. या ठिकाणी आमचे विक्रांत पाटील आणि राहुल लोणीकर यांच्या पुढाकाराने नमो युवा महासंमेलन त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी आमचं संपूर्ण युनिट लाभार्थी संमेलनाच्या माध्यमातून आम्ही ठरवलं आहे की पुढच्या 15 मार्च पर्यंत या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थ्यांच्या घरी मोदीजींचा सरकारचा जे काम झालं
त्या प्रत्येक लाभार्थ्याला आम्ही भेटणार आहोत आणि लाभार्थ्याला भेटून मोदीजींचा नमस्कार सांगणार आहोत. ज्यांना घरं भेटली त्यांना मोदींचा नमस्कार आम्ही सांगणार, ज्यांना मोफत रेशन मिळत आहे त्यांचाही नमस्कार आम्ही सांगणार, कोरोनाचं लसीकरणाच्या काळामध्ये ज्यांचा जीव वाचला त्यांनाही नमस्कार आम्ही सांगणार. आमचे जवळपास या राज्यातले 32,323 कार्यकर्ते नेते घरोघरी जाऊन मोदीजींचा नमस्कार लाभार्थ्यांना करणार आहे. त्याची योजना आम्ही तयार केली आहे. एकंदरीत या पत्रकार परिषदेचा उद्देश हाच आहे की युवा नमो महासंमेलन 4 तारखेला 3 वाजता नागपूर, 5 तारखेला माननीय अमितभाई यांचा प्रवास अकोला 11 वाजता, 2 वाजता जळगाव, 6 वाजता संभाजीनगर, 6 तारखेचं मोदीजींचं महिलांना प्रत्येक विधानसभेत 5,000 महिलांना नारी शक्ती वंदन कार्यक्रम आणि 7 तारखेपासून 15 तारखेपर्यंत राज्यातल्या सर्व लाभार्थ्यांना नमस्कार करून येणे. 33,323 कार्यकर्ते हा नमस्कार करून येतील लोकांना की मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकारने काय काय तुमच्याकरता केलं आहे. जे केलं आहे ते सांगणे आमची जबाबदारी आहे, कारण लोकांची मतं आम्ही घेतलेली आहेत. आणि 10 लाख संकल्प पत्राकरता सूचना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन संकल्प पत्राकरता येणारा जाहीरनामा करता जनतेच्या काय सूचना आहे. आपल्याला विनंती आहे की समाजाचा महत्वाचा घटक म्हणून जे वृत्तवाहिन्या आहेत, जे पत्रकार बंधू आहेत, जे संपादक आहेत, आपल्याही काही सूचना असतील तर जर आपल्याला आपण दिल्या तर आम्ही या बॉक्समधून आमच्या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पाठवू. निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सूचना या येणाऱ्या संकल्प पत्रामध्ये असतील. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. मी सांगितलं, चंद्रपूर लोकसभा, वर्धा लोकसभा, यवतमाळ लोकसभा, बुलढाणा लोकसभा, अकोला लोकसभा, अमरावती लोकसभा या 6 लोकसभेचे कोर कमिटी, प्रत्येक लोकसभेला 35 ची कोर कमिटी आहे आणि 36 पदाधिकाऱ्यांचा आमचा इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी आहे. एका लोकसभेतनं 71 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी जेपी नड्डा जी 4 तारीख को 3 बजे नागपुर के ऐतिहासिक भूमि पर 1 लाख युवाओं का नमो युवा सम्मेलन, जिसमें मोदी जी की सरकार में 10 साल में जो भी इस देश के लिए युवाओं के लिए किया गया उसका हम हमारे युवकों के सामने रखेंगे, हमारे नड्डा जी रखेंगे. और आने वाले सालों में विकसित भारत का संकल्प जो मोदी जी ने किया है, विकसित देश के लिए मोदी जी ने गारंटी ली है. विकसित भारत के लिए युवाओं का क्या मत है, हम संकल्प पत्र में लेने के लिए युवाओं का जो मत है वो बॉक्स में डाला जाएगा और वो जो बॉक्स हमने रखेंगे वो हमारे संकल्प पत्र में लेने के लिए उसका उपयोग होगा. हर व्यक्ति को लगता है विकास के लिए हमारी भागीदारी होनी चाहिए. हर व्यक्ति को लगता है कि विकास में मेरा भी साथ होना चाहिए. हर व्यक्ति के मन में अलग अलग बातें हैं. अगर संकल्प पत्र बनाते वक्त जनता का मत नहीं लेंगे तो संकल्प पत्र अच्छा नहीं बनेगा. इसलिए युवाओं का क्या मत है, इसलिए नमो युवा सम्मेलन. दूसरा, 5 तारीख को माननीय अमित भाई महाराष्ट्र में है. 6 लोकसभा, अमरावती लोकसभा, अकोला लोकसभा, बुलढाना, यवतमाल, वर्धा, चंद्रपुर, इस लोकसभा के कोर कमेटी और हमारी इलेक्शन मैनेजमेंट कमेटी हर लोकसभा से 71 प्रतिनिधि, 71 प्रतिनिधि इस बैठक में आएंगे. ये बैठक है अकोला में 11 बजे. 2 बजे जलगांव में एक सम्मेलन है युवाओं का, जो उत्तर महाराष्ट्र का सम्मेलन होगा. 6 बजे संभाजीनगर, जालना और शिरडी और नगर लोकसभा, 4 लोकसभा का एक
जनसंवाद रैली होगी 6 बजे संभाजीनगर में। ये हमारे महत्वपूर्ण कार्यक्रम है। 6 तारीख को हम नारी शक्ति वंदन ये कार्यक्रम के माध्यम से मोदी जी हर विधानसभा की 5000 महिलाओं को, महाराष्ट्र में 15 लाख महिलाओं को नारी शक्ति वंदन के माध्यम से संबोधित करेंगे। हर विधानसभा में एक एलईडी स्क्रीन लगाकर हम 5000 महिलाओं को जोड़ेंगे। हमने निर्णय लिया है 7 तारीख से 15 तारीख तक इस महाराष्ट्र के 33,323 कार्यकर्ता नेता 288 विधानसभा में जाएंगे और मोदी जी के 10 साल के जो लाभार्थी है उनको हम नमस्कार करेंगे। मोदी जी का नमस्कार कि मोदी जी ने आपको नमस्कार भेजा है, आपका बहुत बहुत धन्यवाद। क्योंकि जब हम मैनिफेस्टो तैयार करते हैं, हम काम करते हैं, तो हमारी जवाबदारी है जनता का वोट लेते हैं तो जनता को हमने क्या किया है ये हमारी जवाबदारी होती है। वोट लेने के बाद जनता को बताना, वोटों का कर्जा हम लेते हैं तो वो कर्जा हमने कैसा वापस किया है वो भी बताना हमारी जवाबदारी है। तो मोदी जी ने 10 साल में गरीब कल्याण, मध्यम वर्गीय कल्याण, देश कल्याण के लिए जो जो किया हम जनता को बताएंगे। और साथ साथ में हम 8 तारीख से लेके 15 तारीख तक हर गांव में एक बॉक्स भेजेंगे, जो बॉक्स जनता के लिए रहेगा। जनता उसमें अपना मत, मोदी जी ने 5 साल में क्या करना चाहिए आने वाले 5 साल में, तो संकल्प पत्र बनाने के लिए जनता की सूचनाएं क्या है इसको हम जमा करेंगे और केंद्रीय भाजपा को भेजेंगे, पार्टी को भेजेंगे और वहां से संकल्प पत्र तैयार होगा। तो मुझे लगता है ये संगठनात्मक कार्यक्रमों की हमारी जो रचनाएं हैं आने वाले दिनों में 15 तारीख तक हमने जो संगठनात्मक काम जो हमें करने हैं उसके लिए जानकारी देने के लिए आपको यहाँ बुलाया था। आपका बहुत बहुत धन्यवाद। रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलं आहे, फक्त म्हणतात की भाजपला सगळ्या पक्षांना संपवून एकट्यालाच भाजपला जिवंत राहायचं आहे। रामदास कदमजी जे काही बोलले आहेत त्यावर एकनाथ शिंदेजी त्याबद्दलचा निर्णय घेतील। नाही सर, आतापर्यंत बाकी छोटे पक्ष हे सगळं म्हणत होते, आता युतीतलेच पक्ष हे म्हणायला लागले की भाजपचा। रामदास कदमांचं मत म्हणजे काही महायुतीचं मत नाही आहे, त्यांनी आपलं व्यक्तिगत मत मांडलं आहे आणि व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे। शेवटी महायुतीला कुठेही डॅमेज होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे, पण एकनाथ शिंदेजी याबद्दलची दखल घेतील। मी वारंवार सांगतोय की सहकारी पक्षांना ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सांभाळलं, कधीही कुठल्याही पक्षाने एवढा सांभाळ लहान पक्षाचा केला नाही। अटलजींनी बघा कधी 36 कधी 13 पक्षाचे सरकार चालवले, सहयोगी पक्षांना घेऊन त्या ठिकाणी त्यांना पुढे करून त्या ठिकाणी कारभार केला। आपण बघा मोदीजींनी एनडीए तयार केलं, एनडीएच्या माध्यमातून जेवढे घटक पक्ष आहेत ते मंत्रिमंडळात आहे। जे जे शब्द आम्ही दिले माननीय मोदीजींनी आमच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहारमध्ये नितीश कुमारजीच्या सीट कमी येऊनही त्यांना मुख्यमंत्री त्यावेळी केलं। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला नेहमीच मानाचं स्थान राहिलं। जे जे घटक पक्ष आमच्याकडे जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्रजींनी एनडीएच्या सर्व घटक पक्षांना, मग सदाभाऊ खोत असतील, आपले महादेवराव जानकर असतील, यांना मंत्रिपद दिले। आमच्याकडे घटक पक्षांना जेवढा मान आहे तेवढा मान कधीही कुठल्या पक्षाने दिला नाही। काँग्रेस पार्टीने घटक पक्षाला संपवलं, आम्ही घटक पक्षाला प्रचंड ताकद दिली, प्रचंड मान सन्मान दिला। आमच्या केंद्रीय नेतृत्वाने घटक पक्षाला कधी मागे टाकलं नाही आणि पुढेही आमच्या एनडीए मधल्या सर्व घटक पक्षांना मोठं स्थानात राहील, कधी लहान स्थान मिळालं नाही, महाराष्ट्रातही मिळणार नाही। नाही, 2 आमच्याकडे क्लस्टर आहेत, नागपूर क्लस्टर वेगळा आहे, चंद्रपूर क्लस्टर वेगळा आहे आणि अकोला क्लस्टर वेगळा आहे। या राज्यात 15 क्लस्टर 48 लोकसभेला आहे। अमितभाई 2 क्लस्टरची बैठक घेणार आहे। नागपूर क्लस्टरची बैठक आत्ताच फग्गनसिंगजी कुलस्ते यांनी घेतलेली आहे, त्यामुळं ही बैठक अमितभाई घेत आहे। असं नाही आहे, पण महायुती आहे, एनडीए आहे,
एनडीएच्या संपूर्ण सीट कशा निवडून येतील याकरता ही बैठक आहे. नाही, भारतीय जनता पक्षाने एनडीएला निवडून कसं आणायचं, जिथं भाजपाला जागा आहे ते 51% कशा येतील, जिथे शिवसेनेला किंवा एनडीएला ज्याला जाईल त्याला 51%ची मदत कशी करता येईल याकरता चर्चा होत आहे. माझा वर्धेच्या लोकसभेचा काही संबंध नाही. मुझे बताइए कि जैसे बारामती में आपका बड़ा रोजगार महासम्मेलन है सरकार का, और वहाँ शरद पवार एक तरफ बुलाते हैं कि हमारे यहाँ कुछ करने के लिए मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आए, लेकिन क्या लगता है आपको कि शरद पवार इस वक्त मतलब हाशिए पे चले गए? क्या लगता है आपको कि सुप्रिया सुले और जिस तरह से शरद पवार राजनीति कर रहे हैं और सुमित्रा जी के खिलाफ जिस तरह से बयानबाजी लगातार सुप्रिया सुले कर रही है, तो क्या लगता है शरद पवार इस बार वाकई हाशिए पे चले गए राजनीति? नहीं, मुझे ऐसा लगता नहीं है. भोजन का निमंत्रण देना शरद पवार जी जो बारामती जाते हैं, जो भी जाते हैं उनको निमंत्रण देते ही है. उनके हमेशा ही निमंत्रण रहता ही है. उन्होंने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आए तो उनको निमंत्रण दिया होगा, लेकिन महासम्मेलन जब है इतना बड़ा, सॉरी जनता के लिए इतना बड़ा, वहां पर रोजगार मेळावा और सरकार की सारी योजनाओं को लेकर जितना बड़ा काम वहां पर है, तो मुझे लगता है कि मुख्यमंत्री जी ने उनको कहा है कि हम निश्चित रूप से आएंगे, लेकिन इस बार कार्यक्रम की व्यस्तता देखते हुए आज नहीं आ सकते, लेकिन कभी ना कभी तो आएंगे, ऐसा मुख्यमंत्री ने कहा है. नवनीत राणा आणि आमच्यासोबत सहकारी सर्वांना आम्ही बोलवलं आहे. त्यामुळं पक्ष प्रवेशाचा कुठलाही सोहळा नाही. असं आहे की मिश्किलपणे एखादी गोष्ट आपण जेव्हा कुणाशी बोलतो, त्या गोष्टी व्हायरल करणे, त्या गोष्टीबद्दल चर्चा करणे. ना विश्वजित कदमांना कधी आम्ही म्हटलंय पक्षात या, देवेंद्रजी कधी म्हणत, पण मिश्किलपणे काही गोष्टी आपण बोलत असतो. अत्यंत खोटारडेपणा आहे. नितीनजी हे देश, देव, धर्म, संस्कार पक्षाकरता आमचं असेट आहे. मोदींच्या सरकारमध्ये विकासाचं एक महत्वाचं स्थान माननीय नितीनजींनी घेतलं आहे. काही लोकांना असं वाटतं, असे व्हिडिओ व्हायरल करून आमच्या पक्षामध्ये काही असंतोष निर्माण होईल अशा भूमिकेतनं काही लोकांनी अशी बदमाशी केली आहे. त्याला लीगल नोटीस आम्ही दिली आहे. राहिला प्रश्न नागपूरचा. नागपूरची लोकसभा एनडीए भारतीय जनता पक्ष 65% वर मतं घेऊन विजयी होणार आहे. नितिन जी के बारे में जिस प्रकार से चीटिंग की गई, वो चीटिंग का हम निषेध करते हैं. नितिन जी का विजन मोदी जी की नेतृत्व की सरकार में साफ साफ रहा है. गरीब कल्याण, मध्यम वर्गीय कल्याण, देश कल्याण के लिए मोदी जी के साथ कंधे से कंधा मिलाकर नितिन जी ने काम किया है. विकास के इस दौर में नितिन जी महत्वपूर्ण स्थान पर है देश में. देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृति के लिए नितिन जी ने जीवन भर काम, पार्टी के लिए, विचारों के लिए, संस्कारों के लिए काम किया है. देश प्रथम के लिए काम किया है, गरीब आदमी के लिए काम किया है. और उनके बारे में ऐसी चीटिंग करना, जनता ऐसे चीटिंग वालों को छोड़ेंगी नहीं. हमने लीगल नोटिस भी जारी किया है. और मैं समझता हूं, जहां तक नागपुर लोकसभा का सवाल है, नागपुर लोकसभा एनडीए भाजपा 65% के ऊपर वोट लेकर नितिन जी दोबारा इस नागपुर से और आने वाले विकास में महत्व का स्थान पर रहने वाले हैं. किस तरीके से जो लोग प्रचार कर रहे हैं, लोगों के सामने आ रहे
जनमानस को एकत्र कर सकते हैं क्या मूर्ति के खिलाफ? उद्धव जी, इनकी हालत आने वाले दिनों में हमारे दो इतनी रहने वाली है। जनता ने उद्धव जी को छोड़ दिया है, उनके कार्यकर्ताओं ने उनको छोड़ दिया है, और जहां जहां उद्धव जी जाएंगे वहां पर जनता पूछेगी कि आप 2.5 साल मुख्यमंत्री थे, आप मंत्रालय में केवल 2 बार क्यों गए? आप पूरा समय मंत्रालय को क्यों नहीं दिया 13 करोड़ जनता के लिए? आप वो समय महाराष्ट्र के विदर्भ, मराठवाड़ा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पूरे महाराष्ट्र में क्यों नहीं घूमे? आपकी सरकार के कार्यकाल में महाराष्ट्र जो पीछे गया उसका उत्तर जनता पूछने वाली है। अभी कितना भी जनता के पास जाएंगे कुछ नहीं मिलने वाला है। मोदी जी के नेतृत्व में, मैंने पहले भी कहा है, हम घमंड नहीं करते हैं, लेकिन आत्मविश्वास पक्का है कि जिस प्रकार से देवेंद्र जी और मोदी जी की सरकार ने 14 से 19 इस महाराष्ट्र में क्रमांक 1 को लाने के काम, एक पर लाने के लिए काम किया है, और अब दोबारा डबल इंजन सरकार महाराष्ट्र में काम कर रही है। जनता को विश्वास तो मोदी जी के ऊपर है, जनता को विश्वास तो देवेंद्र जी के ऊपर है, एकनाथ शिंदे जी के ऊपर है, अजीत पवार की सरकार पे है। तो मुझे लगता है डबल इंजन सरकार पे पूरा विश्वास मिलेगा, और मोदी जी की गारंटी, विकसित भारत की गारंटी पर 45+ सीटें इस महाराष्ट्र में मोदी जी को साथ देने के लिए आएगी। और ये आत्मविश्वास के साथ कहता हूं, जब जनता के पास हम जाते हैं सब मोदी जी के लिए वोट देने के लिए तैयार है। और मुझे लगता है, विश्वास है कि इस प्रेस कॉन्फ्रेंस में आप भी बैठे हैं तो आप भी मोदी जी को वोट देने वाले हैं। प्रकाश आंबेडकर जी काय बोलले हे मला माहिती नाही, पण त्यांनी अनेक वेळा मोदीजी बद्दल ज्या पद्धतीने अत्यंत टीकात्मक भूमिका, अत्यंत मतभेद होणाऱ्या भूमिका मांडल्या आहेत, मला वाटत नाही ते कधी मोदी सोबत येतील। आणि मोदींचे विचार, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केलाय, त्या संकल्पाला साथ देण्याकरता जर या देशात, महाराष्ट्रात कुणी जर आलं तर आम्ही स्वागतच करतो। खोट्या बाबी आहेत, खोटारडेपणा आहे। एकनाथ शिंदेजींचे सर्व खासदार हे धनुष्यबाणवरच लढणार आहे। अजित पवारजीचे सर्व खासदार, उमेदवार हे घड्याळवरच लढणार आहे, घडीवरच लढणार आहे। त्यामुळे कुणी असा संभ्रम तयार करणे हे कन्फ्युजन निर्माण करण्याकरता करतायत। उमेदवार कोण असेल हे माझा अधिकार नाही। भाजपचे उमेदवार आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, एकनाथ शिंदेचे एकनाथ शिंदे ठरवेल आणि अजितदादाचे अजितदादा ठरवेल, त्यांचा अधिकार आमचा नाहीच आहे। अहो, संजय राऊत किती खोटं बोलतात रोज हे तुम्हाला माहिती आहे। त्यामुळं मी वारंवार सांगितलं मागे आणि आताही सांगतोय, मनभेद आणि अत्यंत वाईट वागणूक दिली आहे पक्षाला, भाजपाला अत्यंत वाईट वागणूक उद्धवजींनी दिली आहे। मतभेद ठीक आहे, मनभेद झाले आहेत, आणि इतक्या टोकांची वाईट पद्धतीने टीका मोदीजीवर आणि आमच्या देवेंद्रजीवर उद्धवजींनी केली आहे। ज्या देवेंद्रजींनी मोठा भाऊ या नात्याने 14 ते 19 मी साक्षी आहे, उद्धवजी जे म्हणायचे ते देवेंद्रजी ऐकायचे।
मातोश्रीवर जाऊन देवेंद्रजींनी अनेक निर्णय सरकारमध्ये केले. 99% निर्णयामध्ये उद्धवजींना मोठ्या भावाचं स्थान मिळालं. आमच्या सर्व केंद्रीय नेतृत्वाने उद्धवजी सांगेल त्याप्रमाणे केले. मातोश्रीवर जाऊन आम्ही कधी अहंकार बाळगला नाही. मातोश्रीवर जाऊन निर्णय केले. पण ज्या पद्धतीने उद्धवजी वागले आहेत, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आमचं नेतृत्व या नेतृत्वाला खालच्या स्तरावर जाऊन आणि एवढंच केलं नाही तर हिंदुत्व विरोधी भूमिकेला उद्धवजींनी साथ दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्याला त्यांनी साथ दिली आहे. उद्धवजीची साथ उदयनिधी स्टॅलिनला आहे. हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला उद्धवजीची साथ आहे. काँग्रेसचा पंजा उद्धवजीने स्वीकारलाय, काँग्रेसचे विचार स्वीकारलाय आणि त्यामुळं प्रचंड दूर उद्धवजी आमच्यापासून गेले आहेत. त्यामुळं कोणी हा विचार करू नये. आमचं नेतृत्व कधीच हा विचारही करू शकत नाही. आम्ही विचार करत नाही. राजकारणात कधीही काही होतं, पण उद्धवजीच्या केसमध्ये मात्र त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं वागणं पक्षाबद्दल आणि आमच्या नेत्याबद्दल आहे, मनभेद झाले आहेत. त्यामुळं आम्ही कधी त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. मैंने अभी बताया बार बार, हिंदुत्व विरोधी विषयों को उद्धव जी ने स्वीकारा है और ऐसे 1000 विषय मैं बता सकता हूं कि स्वर्गीय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी को जो विषय पसंद नहीं थे, जो धारणाएं बाळासाहेब जी की नहीं थी, वो धारणा को उद्धव जी ने स्वीकारा है. तो मुझे लगता है कि उसके बारे में अभी जनता ही फैसला करेगी. संजय गायकवाड़ नाम के एक एमएलए हैं बुलढाणा के, वो शिंदे गट के हैं और वो पुलिस का डंडा लेके कार्यकर्ता को पीटते हुए नजर आ रहा है. एक वीडियो वायरल हो रहा है. एकनाथ शिंदे जी उसका निर्णय करेंगे. शिखर बँकेचा घोटाळा जो होता त्यामध्ये जे अजित पवार त्याच्यात आरोपी होते, पण तो तपासाचा बंद करावा असा आर्थिक गुन्हे शाखेने पत्र दिलेलं आहे. पहा, एखादा गुन्हा दाखल होणे आणि तपासात काय निघणे याबद्दल त्याच एजन्सीला माहित असतं. त्यामुळे त्यावर काही योग्य भाष्य करणं योग्य नाही. गुन्हा दाखल होणे आणि तपास खूप अंतर असतं. कधी अनेक केसमध्ये असं असतं, एकच केस नाही आहे. कधी कधी गुन्हा दाखल होतो आणि तपासामध्ये निष्पन्न होत नाही. आणि त्यामुळं अशा अनेक केसेस असतात की ज्यामध्ये तपासात काही निघत नाही, गुन्हे दाखल होतात, आरोप होतो, आपल्या विरुद्ध एखादी तक्रार होते, तक्रारीची दखल घेतलं जातं आणि दखल घेतल्यावर मात्र तपासात काहीच निघत नाही. त्यामुळे असे अनेक प्रकरणं असतात. एकच शिखर बँकेचं नाही आहे, अनेक प्रकरणं असे असतात. आमच्यावरही मी मागे उद्धव ठाकरे सरकार असताना आमच्यावरही मोठ्या प्रमाणात UOWच्या इन्क्वायऱ्या झाल्या, केल्या इन्क्वायऱ्या, काहीच उघड झालं नाही. अशा इन्क्वायऱ्या खूप असतात, असे प्रकरणं खूप असतात. त्याच्यामुळे चौकशी होत असतं, त्याचे रिपोर्ट येत असतात. त्यामुळे मला वाटतं तपासाच्या भागामध्ये मी बोलणं योग्य नाहीये.